निकृष्ट जेवणाविरोधात 300 विद्यार्थिनींचे अन्नत्याग आंदोलन. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही विद्यार्थिनी बेशुद्ध. मोहिदा येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात निकृष्ट जेवण आणि चक्क जळालेला भात देण्यात आल्याने 300 विद्यार्थिनींनी आक्रमक पवित्रा घेत अन्नत्याग आंदोलन केले. दिवसभर उपाशी राहिल्याने काही विद्यार्थिनींची प्रकृती खालावून त्या बेशुद्ध पडल्याने मोठी खळबळ उडाली. गृहपाल सविता सूर्यवंशी आणि प्रगती राजपूत यांनी तात्काळ मुलींना प्रथमोपचारासाठी हलविले. आमदार राजेश पाडवी यांनी या प्रकरणी लक्ष घालत सचिन पावरा यांना घटनास्थळी पाठवले, तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी किरण मोरे 3 तासांनी दाखल झाले. यावेळी विद्यार्थिनींनी ठेकेदार व मॅनेजर बदलण्याची आणि महिला मॅनेजर नियुक्त करण्याची मागणी लावून धरली. माझं नाव मोते पायल. मी नवीन टू शादा बिल्डिंगला राहते. आमचा हॉस्टेलमध्ये जेवणाचा प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही. काय प्रॉब्लेम काय आज नेमका आज काय झालं? आज भात चांगला भेटला नाही, धुडलेला भेटला आणि भाताचं प्रमाण 2 दिवसापासून वाढतच चाललं आहे. जेवणाचा वेळ चांगलं जेवण मिळत नाही. चांगलं जेवण मिळत नाही. किती मुली आहेत तरी तुमच्या इथे अंदाजित? 250 बिल्डिंगची. आता 12 तर 1 वाजण्यात आलेला आहे. तुम्ही जेवण केलंय का? नाही. का जेवण आम्ही केलंय? रिटर्न केलंय, आतापर्यंत जेवण नाही केलंय कारण वारंवार त्या सूचना देऊन पण आम्हाला जेवणामध्ये तोच इश्यू येतोय. तुम्ही अधीक्षकांना तक्रार केल्या का याबद्दल? हो केलंय. काय सांगितलं अधीक्षकांनी? मॅडमांनी आमचं सपोर्ट करताय, पण जे ठेकेदार येत आहे तेच आतापर्यंत इथपर्यंत आले नाही आणि आम्ही त्या मॅनेजरांना सांगून आमचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही. स्थानिक आदिवासी संघटनांनीही प्रशासनावर जोरदार टीका केली. अखेर दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन किरण मोरे यांनी दिल्यावर विद्यार्थिनींनी हे आंदोलन मागे घेतले. ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क. पोरींच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या आणि लिहून घेतलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही तात्काळ ठेकेदार आता जोपर्यंत ठेका काहीतरी जून मध्ये चेंज होतोय तोपर्यंत आम्ही दुसऱ्या ठेकेदारीकडे देतोय 1.5 ते 2 महिन्यासाठी. आणि जी काही क्वालिटी होती, जे काही GR नुसार भेटायला पाहिजे ते आम्ही त्वरित पुरवू असं ग्वाही PO कार्यालयातील अधिकाऱ्यांनी इथं आज दिलेली आहे. आमदार साहेबांनी मुलींशी काय चर्चा केली? मुलींशी व्हिडिओ कॉलवर चर्चा करून दिली आम्ही. आमदार साहेबांनी स्वतः ATC साहेबांशी, दिनकर पवार साहेबांशी बोलणं केलं आहे आणि त्यांनी लगेच एक पत्रही पाठवलं. ते पत्र आम्ही देतोय PO कार्यालयाला आणि PO कार्यालयामार्फत ते ATC साहेबांना देतील. आमदार साहेब असो किंवा आपण प्रतिनिधी म्हणून इथं येणार आहे त्या पुढील दिवसात तुम्ही? आम्ही 2 दिवस त्यांना दिलेले. 2 दिवसात क्वालिटी कशी असते, काय असते त्यावर ठेकेदार चेंज करायचा. आता जो चेंज केलाय तो चेंज करायचा का दुसरा घ्यायचा परत तेही ठरवू. आणि एक पोरींचा आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा एक ग्रुप बनवलेला आहे. त्यामध्ये ते वैयक्तिक दररोजचे फोटो टाकणार आहे जेवणाचे किंवा जी क्वालिटी असते, आणि त्यात त्यांना बोललोय आम्ही कंप्लेंट करायची नेमकं आज काय भेटलं किंवा नाही भेटलं. आणि PO साहेबांच्या अधिकारी बागुल सर असतील किंवा मोरे सर असतील ते आलेले, ते स्वतः 8 दिवसात इथं व्हिजिट देणार आहे. आता 2 दिवसात येणारच आहे आणि आमच्यापैकी सर्व सूरज भाऊ असेल, अनिल भाऊ असेल, आम्ही स्वतः इथं येणार आहे आणि क्वालिटी चेक करणार आहे.